मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। करी रोड मुंबई इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत अनिता राम अडीत आणि सुनबाई आहेत रुची राकेश अडीत। विघ्नहर्ता सोसायटीत राहतात करी रोडला। सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया अडीत कुटुंबाला। सासूबाई अगदी खूपच छान आहेत माझ्या, अगदी मुलीसारखं सांभाळतात, त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाहीये। काही नाही, दोघींचा स्वभाव चांगला आहे, मिळून मिसळून राहतो। माझ्या मुलीची पण सगळी जबाबदारी त्या अगदी सुंदरपणे आणि खूप काळजी घेत त्यांची पण जबाबदारी, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडतात। तिचं काम फक्त फास्ट असतं, सगळं एवढं बारकाईने साफसफाईचं नसतं, टापटेपणा नसतो। वाद म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनच होतात। म्हणजे आई आमच्या स्वच्छतेच्या बाबतीत खूप कडक आहेत। रागीट स्वभाव आहे बायकोचा, त्याच्यामुळे होतं जनरेशनचे, पण एकंदरीत दोघंही एकमेकींना ॲडजस्ट चांगल्या करतात। नमस्कार नमस्कार नमस्कार। घ्या उखाणा। सोन्याच्या मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर। राकेशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे। कुठे दिला? हाजी कसम जुनी, जुन्या हाजी कसमचा। इंटरेस्टिंग दिसतंय काहीतरी। सासूबाई, तुमचं बालपण कुठलं? बालपण गावाला माणगाव। माणगाव कुठलं? रायगडमध्ये। रायगड मधलं माणगाव। आणि मग मुंबईत कधी आला? लग्नानंतर। त्याच्या आधी पण यायची, पण लग्नानंतर मग मुंबई। मग मुंबईत तेव्हा कोणाकडे येणं व्हायचं? वडिलांची रूम होती ना 7 रस्त्याला। 7 रस्त्याला राहत होता। पण मग लग्नानंतर कुठे राहायला लागलात तुम्ही? 7 रस्त्यालाच राहत होतो आम्ही पण लग्न झाल्याबरोबर। नंतर मग आम्ही लालबागला रूम घेतली। पण लग्न काय 7 रस्त्यातच जमलं का तुमचं? जमलं नाही, असं ठरून झालं। हा, यांच्यासारखं नाही झालं? नाही, त्यांच्यासारखं नाही। का असं बोलल्या त्या? यांच्यासारखं नाही झालं म्हणजे का तुमच्यासारखं? म्हणजे तुम्ही काय केलं? शाळा कुठली? शारदाश्रम विद्या मंदिर। शारदाश्रम। नमस्कार। नमस्कार। तुमची शाळा कुठली? बालमोहन विद्या मंदिर। हो, बर, कसं काय झालं मग? काय हसतातच आहे त्या। बरं, आधी ओळख करून द्या सगळ्यांची, चला। हे मिस्टर राकेश अडीत। नमस्कार। हे माझे सासरे नमस्कार। राम अडीतजी, ती माझी मुलगी आनंदिता अडीत, ही माझी आई आहे नमस्कार। अर्चना तिर्लोटकर, तो मोठा भाऊ आहे अविनाश तिर्लोटकर, त्याचा मुलगा, त्या मोठ्या वहिनी, ती माझी मामी आहे, मागे आहे ती। नमस्कार। ती माझी मैत्रीण आहे। हो। ह्या पण माझ्या मोठ्या वहिनी आहे। नमस्कार। ती माझ्या नंडेची मुलगी आहे। हो। त्या माझ्या मामे सासूबाई आहेत। नमस्कार। ही भाची आहे, भावाची मुलगी। नमस्कार। ही आत्या आहे माझी, बर, तिचा मुलगा नहुष। ह्या मावशी सासूबाई आहेत। हो हो। ती बहीण आहे मामांची मुलगी। बर, ते माझे मामा आहेत। हो 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 हो। ते माझे फ्रेंड्स आहेत, पाठी उभे आहेत ते। आणि ती माझी लास्ट नंबर वहिनी आहे, मागे आहे ती सारिका। नमस्कार नमस्कार। पण मग तुमचं माहेर कुठलं? लोअर परेल। लोअर परेलला कुठे? A to Z जवळ, पेनिन्सुला टॉवरच्या समोर। आणि तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई बाबा, आजी होती माझी, माझे 2 भाऊ, माझी आत्या। बरं बरं बरं, असं सगळं मोठी फॅमिली। कॉलेज कुठलं तुमचं? DG रुपारेल, माटुंगा। माटुंगा। आणि तुमचं? भवन्स कॉलेज, गिरगाव। गिरगावचं। कधी बघितलं तुम्ही यांना पहिल्यांदा? ते राहायला लोअर परेललाच, त्याच्यामुळे लोअर परेललाच पाहिलं मी स्टेशनला। हे ओळखायचो आधीपासून आम्ही, तसं आम्ही सत्संगला जातो, तिथे ती यायची, पण यांचं युनिट वेगळं होतं, त्यामुळे असं पाहणं वगैरे बरेचदा झालं होतं। पण एक घाटकोपरला आम्ही ज्यावेळेला जायचो, माझं लँडस्केपिंग मी त्यावेळेला शिकत होतो, त्यावेळेला तिथे लँडस्केपिंगच्या याला जायचो, त्यावेळेला तिचं एक घाटकोपरला ट्युशन होतं, त्यावेळेला आमचं सेम टायमिंग होतं करिअर स्टेशनला येण्याचं ट्रेनचं। काय झालं आता तुम्ही सांगा। ॲक्च्युली खरं काय झालं, आमचा एक कॉमन मित्र होता, तो यांचा बालपणीचा मित्र। बर, मग? तर ॲक्च्युली त्याच्या थ्रू आमची ओळख झाली। आणि मग नंतर कळालं की ह्यांचा क्लास तिकडे आहे आणि माझं पण BSc झाल्यानंतर .NETसाठी मी काही क्लासेस लावले होते, घाटकोपरला होते। तर संडेला आमचा टायमिंग सेम व्हायचा, तर हे मला स्टेशनला नेहमीच भेटायचे दर संडेला, आणि मी हळूहळू ओळख वाढत गेली। तुम्हाला वाटायचं मुलगा सत्संगाला जातोय, हो ना? हो हो। कोणाच्या संग जातोय हे माहित नव्हतं तुम्हाला?
आधी नव्हतंच माहिती. तुम्हाला कधी कळलं? लग्न व्हायच्या आधी 3-4 महिने आधी आधी? कळलं. हां. पण मग तुमच्यापैकी प्रपोज कोणी कोणाला केलं? तसं प्रपोज असं कोणी कोणाला केलंच नाही. काय हो? नाही. पण मग लग्नाचा विषय कसा आला? लग्नाचा विषय असा नाही, म्हणजे असंच आम्ही नंतर भेटीगाठी वाढत गेल्या. मग त्यानंतर मग विचार केला एक दिवस की मग काय करायचं. तर मग असंच निर्णय आमच्यामध्ये झाला की आपण एकमेकांच्या घरी बोलू. आणि मग आम्ही घरी सांगितलं, तिने तिच्या घरी सांगितलं, मी काय माझ्या घरी रिॲक्शन होती? बाबा तसे ह्यांना ओळखतच होते सगळे आधीपासून, त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच झाला नाही. आणि एकदम निर्व्यसनी चांगला मुलगा आणि जवळच मुलगी जाणार ना, लोअर परेल आणि करिरोड. आणि करिरोड, त्यामुळे ते मग ते म्हणाले जाऊ दे आता मुलगी जवळच जाईल. जाऊ दे असं म्हणाले. जवळच्या जवळ. काय तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती? नाही, माझ्या घरी पण आईबाबांनी सांगितलं की मुलीला बोलव, आम्ही बोलतो तिच्याशी. आणि मग रीतसर जे आपण असेल ते त्यांच्या घरी बोलून पुढचं काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. किती? 11 चालू आहे. चालू आता पूर्ण ते होते. 10 म्हणतात, तुम्ही 11. आता डिसेंबर 14ला 11 पूर्ण होऊन 12वं लागेल. त्यांना कालच झाल्यासारखं वाटतंय. त्यांच्या लक्षातही नसतं कधी कधी. सुनबाई कसं काय तुमच्याशी वागतात? वागते. आपण घरात शिरली ना की सगळं काय ते व्यवस्थित दिसलं तर ठीक आहे. हां. नाही तर मग चिडते, रागवते. रागारागाने जेवण करायला लागणार. काय सांगता? हा, बोलणार पण बोलणं पण हळू नाही, जोरात बोलणार. हो, ते कळतच आहे मला. ते काय तुम्ही सांगा. मला पहिल्या विचारणं असं काही नाही, काही ओळखीच्या नाहीये. व्हॉल्यूम एकदम जोरात आहे म्हणून. हो ना. 11 वर्षात तुम्हाला या माऊलीने कशी साथ दिली? नाही, मलाही तिने चांगली साथ दिली. म्हणजे तिने तिचा जॉब करता करता मलाही म्हणजे माझ्या कामांच्या ह्याच्यात मला फ्री ठेवलं. जर घरचं बर्डन दिलं असतं तर मला कॅन्टीन किंवा काही बिझनेस, आणि तिने असं काही कंपल्शन ठेवलं नाही की बाबा नोकरीच करायला हवी किंवा बिझनेसच. मला फ्रीडम दिलं की जे तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता. बरं, आता ह्या दोघी मुलीने खेळ खेळणार आहेत. त्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. प्लास्टिकचे चेंडू दिलेले आहेत. तुम्ही बाऊल ते हातात घ्यायचे काचेचे आणि एक चेंडू टाकायचा. फक्त तो गरंगळत त्या 2 चेंडूच्या मधून बाहेर जाऊन खाली बास्केट ठेवल्यात त्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, त्यांना 10 संधी, आणि 20 ही गुणसंख्या होऊ शकते. पण 10 जरी झाले ना तरीसुद्धा तुम्हाला 20 गुणसंख्येचं बक्षीस मिळणार. म्हणजे प्रत्येक चेंडूला 100 रुपये. पण 10 झाली गुणसंख्या दोघींची मिळून या 20 चेंडूमध्ये की तुम्हाला आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. एक, 2, अरे रे रे, 2, 3, 4, 5, 6. चला, आतापर्यंत गुणसंख्या आहे 6. आता सासूबाईवरचं बक्षीस मिळवून देणार का बघूया आपण. एक, 2, 3. सुनेवरचा राग चेंडूवर. 5, 'अभिनंदन'. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. पण काय सांगाल सुनेबद्दल? नाही, तिची मेहनत आहे भरपूर. म्हणजे सकाळी उठून त्या मुलीचं सगळं शाळेत पाठवायचं आणि या सगळ्याचा त्रास तिचा होतो ते मला तर निश्चित माहिती आहे. आणि ते पाहतो मी रोजच का बाहेर किती त्रास झाला तरी घरातलं वातावरण पण आपण शांत करण्याची जबाबदारी आपलीच आहे. उंबरट्या बाहेरचं टेन्शन ठेवायचं आणि उंबरट्याच्या आत आल्यानंतर घरातला आनंद घ्यायचा. बरोबर. आणि तो आनंद जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला सगळ्या भिंती आनंद देणार नाही, एकमेकाचा मन आनंद होईल. वा वा, खूप छान सांगितलं तुम्ही. द्या त्यांच्याकडे.
जावई खूप चांगले आहेत, एकदम छान आहेत, मस्त आहेत, स्वभाव पण चांगला आहे त्यांचा. हो हो, आणि मुलीला वगैरे व्यवस्थित सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती होतं सांभाळतात. सत्संगाला जातात? हो, आम्ही सगळेच जातो. हो, मग हे चालू होतं हे माहिती होतं नाही, तुम्हाला? नंतर तिने सांगितलं आम्हाला. तुमचं लक्ष सत्संगाकडे होतं. नाही, पण ती बोलली आम्हाला की आई असं असं आहे म्हणून. बरं बरं. मग तिच्या पप्पांना बोलले की असं असं आहे. बोलले ठीक आहे, बघूया, चांगला मुलगा असेल तर आपण करून देऊया. मी लहान होते आणि मला ना मेहंदी काढायला खूप आवडायची. आणि मेहंदी काढायला कोणाला विचारलं तर सगळे नाही बोलायचे आणि फक्त ही असायची जी ऑफिसवरनं येऊन सुद्धा मेहंदी काढायची. थकलेली असायची तरी मेहंदी काढायची. म्हणजे तिचा स्वभाव आहे की कुठल्याही गोष्टीत एफर्ट्स घ्यायला हवेत. फक्त घरातली कामं असतील की जरा ते रोजची चपाती बिपाती करायची ते सोडून. म्हणून तिला एक असं टॅग दिलाय की मॉडर्न वुमेन. हो हो, अरे वा. अजून कोण? माझी ती नणंद कमी आहे पण माझी फ्रेंड जास्त आहे. आम्ही एकमेकींसोबत बऱ्यापैकी जास्त वेळ घालवला आहे. त्याच्यामुळे आमचं तर कम्युनिकेशन खूप त्यापैकी खूप चांगलं असतं. कधी कधी असतं मतं जुळत नाही पण ठीक आहे, छान आहे ती. मी त्या दोघींमधला कम्युनिकेशन जास्त बघते. हो का? कारण ॲज अ रिलेशन मामी असलं तरी ॲज अ फ्रेंड म्हणून ती पण मला सगळ्या गोष्टी सांगते. आणि ह्या नणंद असल्या तरी एक भावजे म्हणून नाही तर एक घरातली व्यक्ती म्हणून त्या देखील माझ्याकडे बोलतात. त्याच्यामुळे ह्या दोघींमधला मी कम्युनिकेशन खूप छान हँडलते आणि थँक्स, त्यांचे रिलेशन खूप चांगले डेव्हलप होते. बरोबर. या गप्पा सुरू असताना आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, दोघींपैकी कुणाला राग आला की तुम्हाला धडकी भरते? सुनेला काहीतरी बिघडलंय की बिनसलंय हे तुम्हाला कसं कळतं? विषय कुठूनही सुरू झाला ना तरी शेवट माझ्यावर, त्याच्यामुळे मला हे दोघींपैकी तुम्हाला जास्त समजून कोण घेतो? सासूबाई. दोघींपैकी एकीचं चित्र काढायचं असेल आता तुम्हाला, जर कागद आणि पेन दिलं तर तुम्ही कोणाचं काढा? सासूबाईंचं. कोणी बनवलेलं जेवण तुम्हाला जास्त आवडतं? दोघी चांगलं. आता नाही, आता फक्त न बोलता उत्तर द्यायचं आणि घरी गेल्यावर ऐकायचं. सासूबाईंनी केलेलं जेवण छान का? तुम्ही बरं नाही करत? आता मीच तर करते 11 वर्ष जेवण. पण त्यांना आवडतं सासूबाईंच्या. हा, त्या खूपच खरं खूप छान जेवण करतात. हो ना. उचलली जीभ लावली टाळ्याला असा स्वभाव दोघींपैकी कोणाचा आहे? जराही विचार न करता लगेच उत्तर दिलं त्यांनी. जरा तरी विचार करायला पाहिजे होता, हो की नाही? जाऊ दे, आता काय ज्याचं त्याचं डिसिजन, काय बोलणार. ठीक आहे, लक्षात ठेवा पण या गोष्टी घरी गेल्यावर दोघींनी मिळून मुलाला ग्रिल करायचं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. काही आरोप आहेत तुम्हा दोघींवर. सासूबाई, तुम्ही काम भरपूर करता त्यामुळे तुमची चिडचिड कधी कधी तुमच्याचवर होते. बरोबर आहे, मला डायबिटीस आहे. अरे अरे बापरे. जर कमी तेवढं करायलाच लागतं आणि मग ती वैतागायलाच हो, झेपतच नाही. आणि मला आता कळलं सून सुद्धा का जास्त गोड वागत नाही तुमच्याशी, डायबिटीस असल्यामुळे. हा, डायबिटीस नको जवळ. बरोबर, नाही तर वाढेल ना. हो, वाढेल ना. बरोबर आहे, वाढायची काळजी घेते. सासूबाई, तुम्ही तब्येतीकडे लक्ष देत नाही. खरं आहे. आणि आपला राग फारच आहे, तो थोडा कमी व्हायला पाहिजे. नक्कीच प्रयत्न करेन. स्वभाव हट्टी आहे. हो. काय हो सासूबाई? आहे खूप. किती प्रेमाने बोललं ना, खूप हट्टी. खरं ते सांगितलं. तो लाडवाचा डबा कसा उघडायचा असतो तसं टाकन उघडणार. तसं सर्व तुम्हालाच विचारून झालं पाहिजे असा तुमचाही हट्ट असतो. असं काही नसतं. दोघंही आमचं सगळं मताने सगळं चालतं. काय करायचं म्हणजे सगळं विचारूनच करायला पाहिजे असं काय नसतं. पण कमीत कमी कुठल्या गोष्टी मोठ्याच करायच्या आहेत, काय थोडंसं मोठ्याने काहीतरी रिस्पेक्ट हवंय का नको? मलाच विचारताय? बरं बरं, कळलं मला, कळलं. हो, कळलं. मोठ्याला पण थोडी किंमत द्यायला हवी ना. नाही, कळ हो, द्यायलाच हवी. काय हो, असं काय करता? बरं. हां सासूबाई, हे सगळे जे आरोप आहेत हे मान्य आहेत तुम्हाला? आहे, बरोबर आहे. हो की नाही? सगळं मुलांनी तुम्हालाच विचारून केलं पाहिजे असा एक हट्ट असतो. नाही, असं काही नेहमी आमच्या सगळ्यांच्याच विचाराने काय घरातल्या गोष्टी असतात ते होत असतात. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगतो सगळं, सांगूनच कधी काय करायचं म्हटलं. स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करा?
असं तसा माझा स्वभाव बदल मी करूनच घेतलेला आहे. काय झालं तरी जास्त आता बोलतच नाही मी, बोलणंच कमी केलेलं आहे. बरं करता तुम्ही, हे बरं करता तुम्ही. सासरे बुवा काय मनापासून हसताय. माहिती आहे बोलायचं सोडून दिले, काय करायचं ते. बरोबर आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? राग कमी करेन. करणार? हो. साधारण कधीपर्यंत होईल? कधीपासून दिसेल आम्हाला हा रिझल्ट? माहित नाही आता. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? क्षमा, माझ्या बाबांची आज मला खूप आठवण येते. खूप लाडकी होते त्यांची, म्हणजे अगदी माझ्या बायला हे हवंय, माझ्या बायला ते हवंय. अगदी घर जवळ असल्यामुळे आईने काही बनवलं तरी ऑफिसला मी जाताना मला सकाळी स्टेशनला डबा आणून देणार. बिचारे एवढे चालत यायचे स्टेशनला, संध्याकाळी तर संध्याकाळी, सकाळी तर सकाळी. काही काम करायचं नाही घरात, फक्त अभ्यास कर, फक्त अभ्यास कर. आईला पण सांगून ठेवलं होतं तिला काहीही काम द्यायचं नाही, तिने फक्त अभ्यास करायचा. तुम्हाला माहिती आहे त्या साईडला आपले घरं किती लहान आहेत आणि माहेरी माझं कुटुंब मोठं असल्यामुळे आम्ही गच्चीवर अभ्यास करायचो सगळेजण. त्यांनी शेवटचा श्वास पण माझ्यासोबत असतानाच सोडला. छोटीला खूप बरं नव्हतं, खोकला येत होता, ताप येत होता. तर त्यांना मी रोजच्याप्रमाणे सकाळी फोन केला, पप्पा आनंदिताला ना खूप खोकला येतोय. बाबा म्हणाले की संध्याकाळी ये तिला इथे घेऊन, आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तिथे चालत पोचलो आणि डॉक्टर आले. बसायला जागा नव्हती आतमध्ये, तर मला म्हणाले की बाय मी बाहेर बसतो, आणि बाहेर बसले. मी गेले आतमध्ये, हिला चेकअप केलं आणि बाहेर आले. आणि असे बसले होते तर मी आवाज दिला, पप्पा चला, झालं बायचं आनंदिताचं चेकअप, पप्पा चला. तर असेच आहेत, काहीच बोलत नाहीयेत. म्हणले अरे काय झालं पप्पा? म्हणजे त्यांना एकदा असं झालं होतं, शुगर लो झाली होती त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली होती. मला वाटलं चक्कर वगैरे आली का, म्हणून त्यांना हलवलं की पप्पा चला उठा, झालंय माझं चेकअप. पण काहीच बोलायला तयार नाही, म्हणून मी त्यांची मान हलवली अशी एकदम, ते मान. या सगळ्या गप्पा सुरू असताना आज तुम्ही तुमच्या वडिलांना किती मिस करताय हे आम्ही सगळ्यांनी आता, खरं तर त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. कारण मी खूप लाडकी होते त्यांचे, माझ्याशिवाय पान हलायचं नाही त्यांचं. क्षमा मागता मागता वडिलांची आठवण आणि त्यातून फार इमोशनल असं वातावरण, पण त्यांचा आशीर्वाद आहे. नक्कीच. हसत राहा, आनंदात राहा, कारण जिथे कुठे आहेत तिथून तुमच्या कुटुंबाला ते आशीर्वाद देत आहेत आणि म्हणून तुमची सुद्धा भरभराट होते आहे. आणि वडिलांचा स्वभाव कसा होता? शांत होता, कायम दुसऱ्याच्या मदतीला. त्यांनी कधीही दुसऱ्याला वाईट वाटेल असं कधीच आचरणातनं झालं नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये त्यांची आठवण काढत असताना घरातल्या सगळ्यांना कसा आनंद देता येईल, सगळ्यांना कसं आनंदी ठेवता येईल, हीच प्रेरणा बाबांकडून घेऊन तुमच्या भावी आयुष्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता क्षण आला आहे पैठणीचा. कोणाचं नाव काढलं असेल? सासूबाईंचं की सुनबाईचं? तिचे असणार, ज्योतीची. ज्योतीची. काय कॉन्फिडन्स दिसतोय तुम्हाला. तुमचं काय म्हणणं आहे? माझी असावी असं मला वाटतंय. दोघींनी मिळून असली तरी चालेल, त्यांचं नाव असलं तरी चालेल, घरात एकाच येणार आहे. चला बघूया पैठणी कुणाला मिळालेली आहे. अभिनंदन, सुनबाईंना मिळाली. झी मराठीकडून ही भेट असतो तुमच्यासाठी. आई तुम्हाला ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या कुटुंबासाठी झी मराठी. आणि सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.